नमस्कार बालमित्रांनो, आपण आज पाहणार आहोत इंग्रजीत एकवचनी सामान्य नामांची अनेकवचनी रूपे करण्याबाबतचे नियम। तर काल आपण बघितलं होतं 3 नियम। आज आपण परत त्याच्या पुढचे नियम बघणार आहोत। नामाची शेवटी वाय असेल व त्यापूर्वी स्वर असेल तर वाय हे अक्षर कायम राहते व त्याला यस हा प्रत्यय लागून त्या नामाचे अनेकवचनी रूप बनते। जसे की TOY टॉय याचं अनेकवचन होते TOYS टॉयज। KEY की याचं अनेकवचन होते KEYS कीज। बघा, काल आपण एक नियम बघितला की नामाची शेवटी वाय असेल व त्यापूर्वी जर व्यंजन असेल तर वाय निघून जाऊन वायच्या जागेवर आय येतो आणि त्यानंतर ES हा प्रत्यय लागून त्या नामाचे अनेकवचनी रूप बनते। आणि आज आपण पाहिलं की स्वर असेल तर वाय हे कायम राहते। त्यानंतरचा आपला 5वा नियम आहे, काही नामांच्या शेवटी F किंवा FE ही अक्षरे येतात। त्यांची अनेकवचनी रूपे करताना F किंवा FE च्या जागी VES ही अक्षरे येतात। जसे की WIFE वाईफ, वाईफच्या जागी WIVES वाईफचं अनेकवचन होते वाईफ। काफ CALF काफ, इथे एलचा उच्चार करायचा नाही, CALF काफ याचं अनेकवचन होते CALVES काव्स। काही नामांची अनेकवचनी व अनेकवचनी आणि एकवचनी एकच रूप असते। जसे की DEER डिअर याचं अनेकवचन देखील DEER डिअरच होते। SHEEP शीप याचं अनेकवचन करताना SHEEP हेच, म्हणजे हे जसेच्या तसेच एकवचन आणि अनेकवचन मध्ये कायम राहतात। आता 7वा नियम बघणार आहोत, काही नामांची रूपे अनियमितपणे होतात। जसे की त्या नियमाने आपल्याला चालवता येत नाही। जसे CHILD चाइल्ड, चाइल्डचं होते चिल्ड्रेन। TOOTH टूथ, टूथचं होते टीथ। MOUSE माऊस, माऊसचं होते MICE माईस। तर आपण काही नियम काल बघितले आणि काही नियम आज बघितले।